बिहारच्या राजकारणात एक मोठा आणि ऐतिहासिक बदल घडला आहे. पण या बदलामागे एक असा चेहरा आहे जो प्रकाश झोतात नाही. एक असा नेता ज्याने पडद्यामागून संपूर्ण सत्तेचा खेळ बदलून टाकला आणि तो नेता म्हणजे विनोद तावडे. होय, बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरी यांनी शपथ घेतली. हा फक्त सत्तांतर नाही, तर भाजपसाठी एक मोठा राजकीय टर्निंग पॉइंट मानला जातोय. कारण सप्टेंबर 2022 भाजप बिहारमध्ये सत्तेबाहेर होती. त्याच वेळी पक्षाने विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आणि त्यांची बिहार प्रभारी म्हणून नियुक्ती केली. त्यावेळी कोणालाही वाटलं नव्हतं, की हा निर्णय पुढे जाऊन इतिहास घडवेल. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आला जानेवारी 2024 मध्ये, जेव्हा नितीश कुमार यांनी महाविकास आघाडी सोडून पुन्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. ही फक्त राजकीय चाल नव्हती, तर त्यामागे होती पडद्यामागची रणनीती. माहितीनुसार विनोद तावडे यांनी अत्यंत गुप्तपणे चर्चा करत, मित्र पक्षांशी संवाद साधत भाजपसाठी पुन्हा सत्तेचे दरवाजे उघडले. यानंतर 2025च्या विधानसभा निवडणुका भाजपने तब्बल 89 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनण्याचा मान मिळवला. ही फक्त निवडणूक जिंकणे नव्हतं, तर बिहारच्या पारंपरिक राजकारणाला दिलेला मोठा धक्का होता. कारण बिहार म्हणजे जातीवर आधारित राजकारण, पण येथे तावडे यांची रणनीती कामी आली. एकीकडे त्यांनी प्रशांत किशोर यांच्या जनस्वराज्य मोहिमेचा प्रभाव मर्यादित ठेवला, तर दुसरीकडे विकास हा मुद्दा केंद्रस्थानी आणला जात. पंथ समीकरण बाजूला ठेवून थेट विकासाच्या मुद्द्यावर मतदारांना जोडण्यात आलं. भाजपला यश मिळालं. यात सर्वात मोठी भूमिका होती तरुण आणि अति मागास मतदारांची. फक्त एवढंच नाही, विनोद तावडे यांनी त्यांच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मधील अनुभवाचा वापर करत बिहारमधील प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांची मजबूत नेटवर्क उभा केलं. म्हणजेच रणनीती, संघटन, गुप्त चर्चा, सत्ता. शेवटचा मोठा टप्पा जेव्हा नितीश कुमार यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री बसवण्याची संधी निर्माण झाली. येथे पुन्हा एकदा तावडे यांची भूमिका निर्णायक ठरली. मित्रपक्षांना विश्वासात घेत आतील मतभेद मिटवत सम्राट चौधरी यांच्या नावावर एकमत घडून आणण्यात आलं. ते यशस्वी ठरलं आणि याच क्षणाने इतिहास घडवला. कारण अनेक दशक बिहारमध्ये छोटा भाऊ म्हणून राहिलेला भाजप आता स्वतःचा मुख्यमंत्री बसवण्यात यशस्वी झाली. या सगळ्या प्रवासात एक गोष्ट स्पष्ट होते: तिकीट नाकारलं गेलं, पण मनोबल नाही. पद नसलं, पण कायम प्रभाव कायम. आणि म्हणूनच आज राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे: बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री बसवण्यात सर्वात मोठा वाटा जर कोणाचा असेल, तर तो म्हणजे विनोद तावडे. आता पुढे काय? बिहारमध्ये भाजपचे नेतृत्व कसं काम करतं? सम्राट चौधरी यांचं सरकार किती प्रभावी ठरतं? आणि या यशानंतर विनोद तावडे यांच्या राष्ट्रीय पातळीवरील भूमिका किती वाढते? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. तर बिहारच्या राजकारणाबद्दल आपलं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.